ऐका रे, कोणी आहे का इथे जो आपल्या घामाचा हिशेब मागायला तयार आहे? अरे काय झालं? तुम्ही सगळे शांत का बसला? अरे कुठे गेली तुमच्या आवाजातली आग? ज्या आगीवर इथली मिल चालते, ज्या आगीवर इथली मशिनरी चालते, पण ती आग आज शांत झाली. कारण तुमची तोंड बंद आहेत म्हणून. हा गण्या, हा दिवस रात्र मेहनत करतो. याच्या मुलीचं दवाखान्याचं बिल भरायला हा स्वतःचं रक्त विकायला तयार आहे. आणि आपण काय करतो? आपण फक्त बघत बसतो. आणि या मिलचे मालक आपल्या घामावर एसीत बसून मजा मारतायत. त्याला काय पडलेलं नाही आपल्याला अन्न मिळतंय नाही मिळतंय. त्याला फक्त त्याचा फायदा पाहिजे. आणि आपण फक्त त्याच्या फायद्यासाठी राबतोय. अरे मी पण तुमच्यापैकीच आहे, तुमच्यातलाच आहे. मला माहिती आहे तुमच्या डोळ्यातली भूक, तुमच्या बायकांच्या डोळ्यातली भीती, आणि तुमच्या मुलांची राहिलेली अपुरी स्वप्न. ही स्वप्नच राहून द्यायच्यात का? का या भीतीमध्येच जगायचं आपल्याला? नाही, आता बाद झालं, आता खूप झालं. हे मालक जर आपलं रक्त आटून वर चढणार असतील ना, तर त्यासाठी हे रक्त त्यांच्या डोक्यावर चढलं पाहिजे. बस झालं. आता इथून पुढे या मशिनीमधली एकही मशीन चालू होणार नाही, एकही मशीनचा चाक फिरणार नाही, जोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, हा गुंजन एकटा नाही पेटणार, सगळ्यांना पेटवणार. सेटलमेंट झाली आहे. मी कामगारांना शांत करतो, पण ठरल्याप्रमाणे पैसे वेळेत ते म्हणजे झालं काय? आता कामगारांना शांत करणं सोपं आहे का? चला सगळ्यांनी एकत्र होऊन आवाज उठूया, आपल्या हक्कासाठी लढूया. आता आपल्या शरीरातलं घाम तर विरलाच आहे, आता फक्त आपल्या शरीरात आग राहील. जोपर्यंत आपल्या डोक्यावर छेद येत नाही आणि आपल्या पोटाला भाकर मिळत नाही तोपर्यंत ही आग विझणार नाही. लक्षात ठेवा.